पोटच्या पोराप्रमाणे जीव लावलेल्या केळीच्या बागाचे वादळी वाऱ्यात मोठ्या प्रमाणात नुकसान. काबाड कष्ट करून बँकेचे कर्ज काढून दागिने गहाण ठेवून केळीची बाग उभी केली आणि वादळी वाऱ्यामध्ये होत्याचं नव्हतं झालं. अर्धा एकर केळीची बाग जमीन उद्ध्वस्त होऊन 3 लाख रुपयांचं नुकसान झालंय. श्रीरामपूर तालुक्यात अवकाळी वादळी वाऱ्याने शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. बेलापूर शिवारातील शेतकरी हरिश्चंद्र पुजारी यांच्या केळी पिकाची झाडे उन्मळून पडली. अर्धा एकर केळीची बाग जमीन उद्ध्वस्त झाली आहे. झालेल्या वादळी वाऱ्यात केळीच्या बागेचे जवळपास 3 लाख रुपयांचे नुकसान झाले. शेतकरी हरिश्चंद्र पुजारी हे नेहमी पारंपरिक पिकं घेत असतात, मात्र पिकांना भाव मिळत नसल्याने त्यांनी यावर्षी केळी लागवडीचा निर्णय घेतला. पोटच्या पोराप्रमाणे केळीची बाग फुलवली. अचानक आलेल्या वादळी वाऱ्यात केळीच्या बागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. नानासाहेब उंडे, न्यूज 14, श्रीरामपूर. हे बाग आता आम्ही वाऱ्यावादळाने पडली आणि जवळजवळ बँकेचं कर्ज काढून आम्ही ती बाग फुलवली होती आणि तिचे झाडे जवळजवळ 1.5 एकर ती बाग लावली होती. भरपूर खर्च करून ती बाग चांगल्या पद्धतीत आणली होती. माल काढायला 1-1.5 महिन्यात माल निघणार होता. त्यातले आमचे जवळजवळ अर्धा एकराचा माल ह्या वाऱ्या वादळात पडून गेला. भरपूर नुकसान झालं. याच्यामध्ये एक घड जवळजवळ 40 ते 50 किलोचा होता. अख्खा मोडून गेल्यामुळे त्याचं काहीच होऊ शकत नाही. तेव्हा आमचं कर्ज काढून काही दागिने गहाण ठेवून आम्ही ही बाग फुलवली होती. इतर पिकात परवडत नाही म्हणून आम्ही एक नवीन पीक करण्याचं केलं. त्याच्यात काहीतरी फायदा होईल, पण या निसर्गाच्या वादळामध्ये आमचं नुकसान झालं आहे. तेव्हा आम्हाला याची काही थोडीफार गव्हर्नमेंटने मदत करावी हीच आमची अपेक्षा आहे.